महाराष्ट्र सीईटी सेलकडून आता राऊंड 1 एमबीबीएस आणि बीडीएसचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. एक्झॅक्टली कॉलेज कोणाला मिळालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस साठी किती मार्क्सला किती रँकला क्लोज झालंय, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती रँकला क्लोज झालेलं आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, एक मात्र खरी गोष्ट आहे की जे व्हायब्रंटनी कट ऑफ प्रेडिक्ट केलेला होता, एक्झॅक्टली अगदी त्याच पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे. आपण जे सांगितलेलं होतं की राऊंड 1 ला कोणत्या कॅटेगरी रँक पर्यंत कोणतं कॉलेज मिळू शकतं, अगदी त्याच पद्धतीने झालेलं आहे. आणि पहिल्या राऊंडचा कट ऑफचं प्रिडिक्शन काय जाऊ शकतं हे आपण 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं आणि एक्झॅक्टली आता तेच गोष्ट झालेली आहे. आता बघू शकता आपण याच्यामध्ये मी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा आणि सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ इथे सांगितलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी बघायचंय. जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता बघून घ्या की फर्स्ट राऊंडचा कट ऑफ कशा पद्धतीने गेलाय बघा. ज्यांचं जनरल रँक होतं, आता हा आपण सांगितलेला आहे की जनरल रँक याच्यामध्ये आपण ऑल इंडिया रँक आणि फर्स्ट राऊंडचा नीटचा स्कोर दिलेला आहे. तर जनरल मध्ये काय बघा, ओपन कॅटेगरी ज्यांची आहे 3,385 हा स्टेट म्हणजे SML रँकला क्लोज झालाय. त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 42,429 आणि नीटचा स्कोर आहे 509. आणि वुमन मध्ये तुम्ही बघू शकता लागलीच 3,364 हा स्टेट रँक आहे आणि ऑल इंडिया रँक आहे 42,112 आणि नीटचा स्कोर आहे 509. SC कॅटेगरीमध्ये क्लोज झालेला आहे 432 मार्क्सला, ST कॅटेगरीमध्ये 342 मार्क्स, विजे कॅटेगरी 477, NT1 मध्ये कट ऑफ क्लोज झालाय 450, NT2 मध्ये 502, NT3 507, ओबीसी मध्ये 505 आणि SEBC मध्ये 504 आणि EWS मध्ये क्लोज झालेला आहे सगळ्यात कमी म्हणजे 488. त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे 5,454 आणि ऑल इंडिया रँक आहे 66,192. वुमन मध्ये पण तुम्ही चेक करू शकतात. अगदी त्याच पद्धतीने सर सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ कशा पद्धतीने क्लोज झालाय म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचा इथे तुम्ही बघू शकता. एक्झॅक्टली आपण सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने झालंय. व्हायब्रंट हे एकमेव असं करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे जिथे विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी अगदी तंतोतंत सांगण्यात येतात. आता याच्यामध्ये बघा, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये स्टेट रँक बघा, जनरल कॅटेगरीमध्ये 6,606, त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 79,132 आणि नीटचा स्कोर आहे 479. SC कॅटेगरीमध्ये 422 ला क्लोज झालाय. ST कॅटेगरी 328, विजय कॅटेगरीमध्ये स्टेट रँक आहे 8,463, ऑल इंडिया रँक आहे 1,01,200 आणि नीटचा स्कोर आहे 463. वुमन मध्ये 461, NT1 436, NT2 478, NT3 सेम 478. त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे 6,660 आणि ऑल इंडिया रँक आहे 79,725. ओबीसी मध्ये 478 आणि SEBC यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ क्लोज झालाय 477. त्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक आहे 6,813 आणि ऑल इंडिया रँक आहे 81,478. अशा पद्धतीने हे मित्रांनो कट ऑफ आहे. याचे PDF मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो, टेलिग्राम चॅनलमध्ये आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला शेअर करत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पहिल्या राऊंड नंतर आता एक्झॅक्टली काय महत्वाच्या स्टेप्स घेणं गरजेचं आहे, किती अमाऊंटचं DD काढणं गरजेचं आहे, कॉलेजला ऍडमिशन घेताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी आपण उद्या एक व्हिडिओ घेऊन येत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे. थँक्यू सो मच गाईज.